नगरसेवक पदाच्या निवडून येतात. पंढरपूर नगरपालिकेमध्ये बरेचसे राजकीय विसर्जन दिसून आले होते. बैठकीतही वादावादी झालेलं चित्र दिसून आलं होतं. पण आता तुम्ही सुकृत नगरसेवकांच्या अधिकारामध्ये प्रश्न उपस्थित केले, काय सांगा त्यावर? नाही, अधिकार काय आहेत अशा पद्धतीचं पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मान्य रोकडे साहेब यांच्याकडे एक प्रश्न आम्ही विचारला होता लिखित स्वरूपामध्ये की सुकृत नगरसेवकांचे अधिकार काय आणि त्याचबरोबर जे जे सुकृत नगरसेवक झालेले आहेत आणि त्यांची निवड स्थायी समितीवर केलेली आहे त्यांना देखील काय अधिकार आहेत असं मुख्याधिकाऱ्यांना आम्ही विचारलं होतं. त्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांनी हे लेखी पत्र त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये स्पष्ट असं म्हणलं आहे की बाबा सुकृत नगरसेवकांना त्या ठिकाणी मतदानाचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाही आणि जे सुकृत नगरसेवक स्थायी समितीवर सदस्य आहेत त्यांनाही कसल्याही प्रकारचा अधिकार नाही, कसल्याही म्हणजे कुठल्याही मतदानाचा देखील स्थायी समितीमध्ये अधिकार नाही. अशा पद्धतीचं जे संविधानात जे त्याच्याबद्दलची प्रोव्हिजन आहे, जो कायदा आहे, त्या कायद्याच्या पत्रासहित मान्य मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला दिले की बाबा सुकृत नगरसेवकांचे अधिकार काय, तर त्यांना कसल्याही प्रकारच्या मतदानाचा अधिकार नाही किंवा इतर कुठलेही म्हणजे असं मतं मांडून त्या ठिकाणी ती मंजुरीचा अधिकार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या मंजुरीमध्ये सभागृहामध्ये त्यांचं कुठल्याही मतदानाचा त्यांना अधिकार नाही. अशा पद्धतीचं नाही, त्यांनी ते कुठलाही त्यांना अधिकार नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्या सभागृहामध्ये अधिकार नाही अशा पद्धतीचं त्यांनी पत्रच या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं आता तो वाद संपुष्टात आला आहे. कारण प्रत्येकाला समजण्यात आलं की कारण अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रश्न पडला होता की बाबा सुकृत म्हणून त्या ठिकाणी जात असताना नक्की त्या लोकांना काय अधिकार आहे. तर एकंदरीत त्याच्यावरून हे सिद्ध झाले की ते शोभेचं पद आहे, असे कुठलेही अधिकार त्या ठिकाणी मताचे वगैरे नाहीत. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नगरपालिकेने उत्तर दिलं आहे. त्यामुळे तो वादच संपुष्टात आला आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत जनतेने जो कौल दिला त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा विजयी झाला, तर नगरसेवक पदाचे बहुसंख्य उमेदवार हे भाजप आघाडीचे विजयी झाले. पंढरपूर शहरातील नागरिकांना अपेक्षा आहेत की नगरपालिकेत जे गोंधळाचं चित्र दिसलं पहिल्याच बैठकीत ते यापुढे चालू नये, शहराच्या विकासाचे मुद्दे यापुढे चर्चेत यावेत. असे असताना आता या सुकृत नगरसेवक पदाबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, काय याच्यामागची भूमिका काय? नाही, याच्यामध्ये पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा वाद उत्पन्न न होता. त्या ठिकाणी निवडणूक संपल्यानंतर कसलेही वाद शिल्लक राहिले नाही पाहिजेत. कारण पंढरपुरातील जनतेने या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे. लोकांच्या जे अडीअडचणी त्या अडीअडचणी सुटल्या पाहिजेत, लोकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून या जनतेने या ठिकाणी मतदान केलेलं आहे. त्यामुळं आता मतदान झालं आहे, निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, आता कामकाज चालू झालं आहे. तर सर्व गटांनी सर्व पक्षांनी त्या ठिकाणी मिळून सर्व नगरसेवकांनी सर्वच पक्षाच्या आघाडीच्या पार्टीच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन गटाच्या त्या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास साधला पाहिजे. सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. परंतु जाणून बुजून काय लोक जर त्या ठिकाणी आडेलतट्टूपणाची भूमिका घेत असतील तर पंढरपूरची लोक त्या ठिकाणी सुजाण आहेत. पंढरपूरच्या लोकांच्या लक्षात येतं आहे की बाबा आता ही काम करण्यापेक्षा जो रोजच वेगवेगळ्या विषयावर वाद घालत बसायचे तर मग लोकांना आपण नक्की काय देतो आहे आणि जनतेला ते माहीत आहे. त्यामुळं आता सर्व नगरसेवक असतील किंवा कोण नेते असतील या लोकांनी जनतेचा कौल स्वीकारून त्या ठिकाणी जनतेच्या हिताचे त्या ठिकाणी निर्णय घेतले पाहिजेत. कोणी कोणाला विरोध न केला पाहिजे, चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे. परंतु जाणून बुजून जे लोक आडमुठेपणाची भूमिका घेतील त्यांना जनता धडा शिकवेल. बापू, सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी कुठेतरी सिरसट आणि वाळुस्कर यांना संधी देण्यात आलेली आहे सुकृत नगरसेवक पदासाठी आणि त्यांच्याकडूनच सुरुवात झालेली आहे गदारोळ गोंधळासाठी आणि 5 वर्षाची पद त्यांच्याकडे आहे. ते सातत्याने त्यांच्या डबक्यावर चर्चा चालू आहे की आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारची कामं करू देणार नाही. बघा, पंढरपूरची जनता सुजाण आहे. या ठिकाणी पंढरपूरच्या जनतेने नगराध्यक्ष प्रणिताई बालके यांना 11,000पेक्षाही जास्त मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, नगरसेवकांना निवडून दिलेलं आहे. जनतेची कामं झाली पाहिजेत आणि मग जे लोक त्या ठिकाणी कामात अडथळा करतील, पंढरपूरची जनता हुशार आहे आणि या ठिकाणी कामं होतच असतील. आम्ही तर ठरवलं की बाबा निश्चितपणे पंढरपूरच्या जनतेने ज्या विश्वासाने आम्हाला या ठिकाणी सत्ता दिली आहे
निश्चितपणे आम्ही पंढरपूरच्या जनतेची कामं करू हे मी तुमच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील सगळ्या जनतेला सांगू इच्छितो. बापू, नगराध्यक्ष पद जरी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे असलं तरी स्थायी समिती हा जो नगरपालिकेचा भाग आहे त्या स्थायी समितीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आधी स्थायी समितीत होतात आणि त्यात एकमेव सदस्य विरोधी आघाडीचा म्हणून माधुरीताईंचा समावेश आहे. अशा वेळी समन्वयाने काम होणं अपेक्षित असताना आता या सुकृत नगरसेवकांच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काय सांगायचं? नाही, याच्यामध्ये प्रत्येकाचा अधिकार काय आहे प्रत्येकाला कळलं पाहिजे. समजा माधुरी धोत्रे जर स्थायी समितीचे सदस्य असतील तर त्यांना काय अधिकार आहे, सुकृत नगरसेवक जर स्थायी समितीचे सदस्य झाले असतील तर त्यांना काय अधिकार आहे, नगराध्यक्ष या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, सभापती आहेत, तर त्यांना हे प्रत्येकाचे अधिकार प्रत्येकाला कळले पाहिजेत. कारण आपल्या कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आपल्याला नक्की त्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी काय अधिकार आहेत हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळं हा माहितीच्या अधिकारात आम्ही तो प्रश्न विचारून त्याचं उत्तर घेतलेलं आहे. आणि प्रत्येकाने नगरपालिकेचं त्या ठिकाणी पुस्तक खरेदी करावं आणि नगर परिषदांचे नियम काय ते देखील सगळ्यांनी पुस्तक वाचून त्या ठिकाणी आपापल्याला काय अधिकार आहेत आणि त्या अधिकारानुसारच त्या ठिकाणी वागावं आणि सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घेऊन पंढरपूर शहराचा विकास कसा करता येईल त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं. बापू, सत्ताधाराचा भोंगळ कारभार लोकांसमोर येऊ नये म्हणून कुठेतरी पद दिलं आहे असं वाटतंय? नाही, कोणी कोणाला काय पद द्यावं हा त्यांच्या पार्टीचा पक्षाचा निर्णय आहे. माझं एवढंच मत आहे की या ठिकाणी सगळ्यांनी समन्वयाची भूमिका घेऊन या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे. उगीच जाणून बुजून जर कोण विरोध करत असेल तर मग त्या पद्धतीनं विरोधाला विरोध होत राहील. मग हे सगळं करत असताना जनतेची कामं बाजूला राहतील याचा सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय की पंढरपूर शहरातील जनतेची कामं झाली पाहिजेत, पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी धूळमुक्त भयमुक्त या ठिकाणी पंढरपूर झालं पाहिजे. आज बगीचाचा विषय जिजामाता उद्यानाचं काम पूर्ण जवळजवळ झालेलं होत आले. ते उद्यान कशा पद्धतीने लवकरात लवकर चालू करता येईल ह्याच्याबद्दल देखील आमची चर्चा झाली. ते उद्यान देखील आपण लवकरात लवकर चालू करून ते नागरिकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहे. अनेक कामं जे प्रलंबित आहेत ते कामं देखील ताबडतोब चालू करून पूर्णत्वास नेऊन ते जनतेच्या सेवेसाठी खुली करायचा आमचा विचार आहे. बापू, प्रशासकीय राजवटीमध्ये टेंडर फुगवून अनेक विकास कामं करण्यात आली, अनेक दुरुस्तीची कामं करण्यात आली असा आरोप, अशी टीका सातत्याने होताना आलेली आहे. कालच्या आषाढी वारीच्या वेळेला खड्डे बुजवण्याचे वारंवार एकदा कॉन्क्रिटीकरण करणे, एकदा डांबरीकरण करणे अशा पद्धतीनं खड्डे बुजवण्याचे प्रकार घडले. तर कार्तिकी वारीच्या दरम्यान पुन्हा तेच खड्डे बुजवण्याचे प्रकार घडले आणि लाखो रुपयांची बिले ठेकेदारांना याबाबत अदा करण्यात येणार आहेत. स्थायी समितीचे सदस्य असताना या सगळ्या टेंडर प्रक्रियेचा लेखाजोखा समितीसमोर येत असतो. अशा वेळी जे कामं इस्टिमेट फुगवून झालेत किंवा वारंवार रिपीट झालेले त्याबाबत काय भूमिका असणार आहे का? नाही, आत्तापर्यंत या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये जे कामं त्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली त्या सर्व कामाची फेर चौकशी करण्याची त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे. त्या पद्धतीची मागणी झाली आहे. त्या सर्व कामांची चौकशी होणार आहे. जे कामं निकृष्ट झालेली आहेत त्या ठेकेदारांवर देखील कारवाई करण्याची त्या ठिकाणी आमचं चर्चा झालेली आहे, मागणी झालेली आहे. आणि जे कामामध्ये समजा बोगस बिलं अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की अनेक कामाची कामं अर्धवट असताना देखील बिलं काढली गेली, अनेक ठिकाणी बोगस कामं करून बिलं काढून गेली. तर त्या सगळ्या कामांची चौकशी करण्याची त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे. आमच्या मिटिंगमध्ये चर्चा झालेली आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्षताई त्या सगळ्या कामांची चौकशी करून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करतील. त्यात 64 कोटी रुपये वैशिष्ट्यपूर्ण कामं जे पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकासासाठी म्हणून करण्यात आली त्याच्यासाठी निधीची मागणी जयकुमार गोरे यांनी केलेली आहे. आणि जे वैशिष्ट्यपूर्ण कामं केली जातात शहरात ते ऐनवेळी प्रशासन सुचवतं आणि ती कामं केली जातात. त्याचं इस्टिमेट फुगवलं जातं, त्या कामाची मागणी कुठेही नसते असा एक आरोप होत आलेला आहे. आणि अशा वेळेला या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या नावाखाली जे बिलं काढली गेली त्याची काय चौकशी होणार आहे? नाही, तुम्हाला मी सांगितलं ना, या ठिकाणी ज्या कामांची बिलं या 4 वर्षामध्ये काढली गेलेली आहेत त्या सर्व कामांची या ठिकाणी चौकशी निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे. आणि यापुढे कुठलंही काम त्या ठिकाणी अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा जास्त दराने ती निविदा मंजूर केली जाणार नाही. 1 रुपया देखील त्या ठिकाणी नगरपालिकेचं नुकसान होणार नाही
त्या पद्धतीची देखील आमची चर्चा झालेली आहे. आणि कुठलंच काम हे त्या ठिकाणी वाढीव दर करून त्या ठिकाणी देता येणार नाही याची देखील चर्चा झालेली आहे.